पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 16 वर्षाच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश। धुळ्यात संत गाडगेबाबा पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन संपन्न। धुळे शहरात संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या मागणीसाठी तब्बल 16 वर्ष सातत्याने लढा देणाऱ्या धुळे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय वाल्हे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। महानगरपालिका परिसरात संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले। संजय वाल्हे यांनी सुमारे 16 वर्षापूर्वी महापालिकेच्या सभागृहात धुळे शहरात संत गाडगे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी प्रथम मांडली होती। समाज प्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचलेल्या संत गाडगेबाबांच्या कार्याचा सन्मान म्हणून शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारावा अशी त्यांची भूमिका होती। दरम्यानच्या काळात अनेकदा पाठपुरावा, निवेदन, सभागृहातील चर्चा आणि लोकप्रतिनिधींशी संवाद अशा विविध माध्यमातून त्यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली। अखेर महानगरपालिकेने यास मान्यता देत पुतळा उभारणीसाठी हिरवा कंदील दिला। महानगरपालिका परिसरात आयोजित भूमिपूजन सोहळ्यास आमदार अनुप अग्रवाल, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधीपूर्वक मंत्रोच्चारात भूमिपूजन पार पडले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज अधोरेखित केली। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारला जाणारा हा पुतळा सामाजिक जागरूकतेचं प्रतीक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। संत गाडगेबाबांच्या विचारांशी निष्ठा असलेल्या समाज बांधवांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश मिळाल्यानं समाधान व्यक्त केलं जातंय। संजय वाल्हे यांचा सातत्यपूर्ण लढा आणि चिकाटी हे या यशामागील मुख्य कारण ठरल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। शहरात लवकरच उभारला जाणारा हा पूर्णाकृती पुतळा संत गाडगेबाबांच्या सामाजिक संदेशाची आठवण नागरिकांना सतत करून देणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांचा पूर्णकृती स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज गाडगे बाबांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या धोबी समाजाच्या इथं समक्ष या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी गाडगे बाबांचा जो स्मारकाचा विषय होता, मी नगरसेवक असताना 2010 ला त्या ठिकाणी समाजाच्या वतीने मांडण्यात आला, परंतु रामाला देखील 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी भोगावा लागला होता। पण गाडगे बाबाचं स्मारकाचं भूमिपूजन हे 16 वर्षानंतर आज या ठिकाणी पूर्ण होतंय। काय अडचणी आल्या, कोणी विरोध केला, त्या विषयामध्ये आम्हाला समाजाला पडायचं नाही, परंतु आज 150व्या जयंती निमित्त गाडगे बाबांचं सुंदर असं स्मारक या धुळे महानगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजनाचं या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी समाजाच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला। जय गोपाला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।